आणि त्यांचं संगीत देखील आपण ऐकतोय आजच्या दिवसामध्ये. अक्षय गायकवाड यांचं सुमधुर असं संगीत टार्झन जे बऱ्याच ऑर्केस्ट्रामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात गायकच्या माध्यमातून. मस्त मॅच झाली हा. टाईट झाली मस्त मजा. नाही स्टार्टअप देतो थोडासा. मला स्टार्टअप भेटला का मी आलो असतो. स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही टीमला पंचांना देखील विनंती थोडंसं त्यांना देखील सांगा वेळेची मर्यादा आहे. म्हणतो आपल्याला देखील विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला जिम्मेदारी आहे. वेळेचं महत्व खूप महत्वाचं या मॅच मध्ये या खेळामध्ये. एवढ जोडी मैदानात टाकाल एका बाजूला चेतन आणि बबल्या ही जोडी मैदानात टाकाल. 5 षटकाची मॅच. बबल्याच नाव काय? परत एकदा आमच्या ब्रायन का? बॉक्स मध्ये जोडले जातील आपले तुम्ही तसं वेळे सर तो ब्रायन आहे त्याचा. आणि थोड्याशा भूमिकेत आपण उपस्थित आहेत आजच्या दिवसामध्ये. लेखी करतात मध्ये स्कोर कार्ड हे सजवलं जाते. गोविंद लाड सर आणि बॉलिंग मार्क वरती सज्ज अंशुल भोसले बॉलर. मागच्या मॅचचा मानकरी ठरला होता आणि आता मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. स्ट्राईकला चेतन आहे. पहिलं षटक येस पंच मॅच स्टार्ट करा विनंती असेल. स्पीडअप करा. येस ग्रीन सिग्नल होते पंचांचा. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉलिंग मार्क वरती. या बाईस काय घडेल मॅच मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉलिंग मार्क वरती. यावेळी नटराज स्टाईलने बॉल मात्र पाठवून देण्याचं काम सीमारेषा लगत केलंय. पहिल्याच बॉल वरती मात्र प्रहार केलाय. या मिळतील पूर्णपणे 4 धावा. 4 रन. अपेक्षा तर भरपूर आहेत सर्वांकडनं. प्रहार तर मात्र केलाय. पहिल्याच बॉल वरती मात्र आगास क्लास दाखवत असताना यावेळेस लीडिंग एक सुंदर अशी झेल मात्र पकडायची होती. इथे मात्र पूर्णपणे अडवण्याचं काम मात्र केलं. वेल फील्ड पूर्णपणे 2 धावा वाचवण्याचं मात्र काम केलं. 2 धावा जरूर कंप्लीट झाले. पूर्णपणे पराकाष्ठा या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. मेहनत आणि मेहनत खऱ्या अर्थाने आपल्याला इथे पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतोय विस्तार टायटन्स त्यासमोर फाईट करतोय किंग मराठा हा संघ. एक हाय व्होल्टेज मॅच आहे. ही नक्की शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चुरशीची लढत आहे. दोन्ही टीम मातब्बार आहेत. वाह काय गोलंदाजी. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता जरूर झाली. टायगर सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवार साहेबांचा संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता. तर येस त्यांचे कॅप्टन अथर्व विनंती असेल संपूर्ण टीम आपण रेडी राहायचंय. सेमीफायनलची आपली नक्कीच आजच्या दिवसामध्ये मॅच पाहायला मिळेल. आणि तसेच सान्वी 11 आपण देखील विनंती असेल. उमेश पवार आपल्याला देखील विनंती असेल संपूर्ण टीम आपली घेऊन आपण देखील सज्ज व्हा. आजच्या दिवसामध्ये सेमी फायनलची मॅच त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटल कालच्या दिवसामधील 2 महत्त्वाचे संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. एका बाजूला अथर्व टायगर्स तर दुसऱ्या बाजूला सान्वी 11 म्हणजेच योगेश मुंडे यांचा संघ. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती टाकला ना. 4 बॉल झाले. यावेळीस ऑफच्या दिशेने फक्त पंच केलाय. नजाकतदार असा क्लासिकल हा येतोय चौकार. 4 रन. चांगली गोलंदाजी मित्रमंडळ. पहिल्या बॉल वरती नक्कीच प्रहार आपण पाहिला षटकाराचा. परंतु इथे मात्र कमबॅक केलं ते म्हणजे अंशुल. बॉल बॉलिंग मार्क वरती ते मात्र स्विचिटचा प्रहार करायचा होता. पाहावं लागेल इथे धावा मिळतील.
एक रन कंप्लीट झालाय. चित्याच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळल्याने ही एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावपर्यंत पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 रन्स और स्कोर कार्ड. नक्की स्कोर कार्ड आपण पाहतोय ज्यांच्या हाताने सजवलं जात आहे. सुंदर अक्षर आहे. आपण पाहतोय गोविंद लाड सर आमच्या लीग मॅचेस मध्ये शेवटची मॅच आपण पाहू. कल्पक राजीव क्लास विपक्ष भावना टायगर्स. एक तुळशीची लढत असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नेट जातोय. कल्पक राजीव अरे नेट येत नाहीये, नेट जातोय येतोय. दुसऱ्या बाजूला भावना टायगर्स. अमोल हा? बने आणि कुणाल नाही बने नाही पाहायला मिळेल. वायफाय वायफाय आणि भावना टायगर्स. बरोबर स्कोरिंग हो रहा है. खाली उसको लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल कारण की वेळ देऊ नका. वेळेची मर्यादा आहे. म्हणजे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कॅप्चर करायचे. याची नोंद घ्यायची. वेळ देऊ नका. दोन्ही टीमला विनंती सज्ज राहा. इधर ट्राय कर. शेवटची मॅच आपण पाहतोय याच्यानंतर असेल सुरशीची मॅच. बरोबर या बरोच्या स्थितीमध्ये आज आपल्याला सगळे मॅच लगेच समितीत पाहायला मिळतील कारण की अंतिम दिवस आहे. प्रत्येक टीम झगडते लढते या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने. आमचे मान्यवर देखील इथे रजा घेत असताना आपण पाहतोय सन्माननीय अर्जुन तुकाराम सुरवळ साहेब खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार. इथे मात्र फिरून देण्याचा प्रयत्न. रांडी गुल फर्निचर डिस्वाड फलंदाज प्रितेश बॅक टू बॅक आउट. फलंदाज बॅक. पण एका बाजूला काही नाही केलं तिथं. तलवार लढवत असताना आपल्या संघासाठी अरे मोनेटायझेशन आले. चौथं षटक प्रगती पथावरती मिसा टायटन्स 50 झालाय स्कोर. बॅट्समॅन पण धावफलक पोहोचले. रिफ्रेश केलं रिफ्रेश परत एकदा बॅकफूट लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता झाली का काय नसेल. नक्कीच वाईट बॉल. दोन्ही आज यावेळी पंचांचे समांतर धावा मिळतात त्या अवंतराच्या मदतीने धावफलक पोहोचेल. का बंद आहे आकड्यावरती. करण नाही ना याचा. कुठला येतो बॅट. पुढचा बॉल इथं पाहूया. हवेत फटका हाय फार फॉलो थ्रूला जिथे बंटोला आपण तिथे पाहतोय परंतु इतकं सोपं नाहीये फॉलो थ्रूला कॅच घेणं. एक धाव जरूर कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलक जवळ पोहोचले. 52 या आकड्यावरती शांत संयमी क्रिकेट आता खेळतात कारण की तब्बल 52 धावा धाव फलकावरती. दोन्ही चुरशीची टीम आहे. एक चांगली मॅच नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळेल कारण की एका बाजूने विचार केला मिसा टायटन मागची मॅच नक्की जिंकून आलाय आणि ही मॅच देखील प्रयत्न असेल. कोण कोण ओपन नाही केले. कोण कोण नाही केला. हा लाल आहे मात्र परत एकदा मागे घेणार. लाल 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 डॉट बॉलची संख्या झाली आहे. हा हा सोडला. चौथीवर आहे. हा षटक प्रगती पथावरती आतापर्यंत तो विचार केला. हा 52 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉल. अरे इथं दुसरंच आले. संभाजीनगर आरटीएम व्हेरिएबल काहीतरी वेगळंच आले. म्हणतो हवे ते फटका तिथे खाली आपण पाहतोय काही नाही केलाय कोणी. आणि इथे मात्र जेल ड्रॉप झाली आहे. इथे मैदानामध्ये घडतंय काय. त्याच्यात काहीच नाही केलं मी. इथे मात्र मैदानामध्ये असं चाललंय जणू काही मी इधर चला मैं उधर चला असं काहीतरी या मॅच मध्ये पाहायला काही मिळतं. ओपन नाही केले रे. कहीं पर निगाह है और कभी कहीं पर निशाणा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काय मॅच रंगली आहे. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला एक चांगली मॅच मगाची मॅच जी पाहिली खूप गरमागरमीची मॅच झाली होती त्यामध्ये मात्र मिसा टायटन्सनी बाजी मारली. मॅच कडे चांगली मॅच आपण पाहतोय. चौथं षटक प्रगती पथावरती बंटो बॉलिंग मार्क वरती स्वतः करण्यात जिम्मेदारी असेल स्वतःच्या खांद्यावरती. त्यावेळी
फटका जरूर देखणा होता परंतु ताकद तितकी नव्हती. त्यामुळे सेलिब्रेशन करताना जसं आपण पाहतो ब्रावोच्या दिशेने तसंच काहीतरी इथे बंटोला आपण पाहतोय. त्यावेळेस मोठा धक्का लागत असताना धक्का क्रमांक 14 लागतोय. फलंदाज मात्र बाद होईल. चेतन मध्ये तब्बल 50 धावा आल्या होत्या परंतु आता मात्र कमबॅक केलंय. कौतुक करत इतकं कमी या गोलंदाजाचं. बंटोनी जे कमबॅक केलं ते नक्कीच विसरणार नाही. नक्कीच फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाजाने. हो, पुढचा चेंडू अतिशय सुरेख हलक्या गतीने जाऊन विसवला तो क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अक्षरशः बेड्या ठोकल्यात फलंदाजाकडे. मोठा फटका अगदी बीग षटकार 6 धावांसाठी. व्हॉलेंटियर्स जे बाहेर असतील आपली स्पर्धा आहे थोडंसं सहकार्य करा. जे बाहेर आपले खेळाडू आहेत त्यांची काल देखील दिवस राहिला त्यांना विनंती असेल आपण त्या बॉल आणून द्यायचे विनंती आहे. आपली स्पर्धा आहे कारण की सहकार्य करा. लाख बॉलाची स्पर्धा आहे. शेवटचा बॉल असेल लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. बोला टप्प्याचा बॉल गोतून काढलाय बिडाच्या दिशेने यावेळी फटका. क्षेत्ररक्षक प्रेक्षक
अग्नीच्या कारकिर्दीला दाखवला असा क्लास फटका आणि या फटक्याचा चटका लागत असताना मिसा इनामान या संघाला हा येतोय क्लासिकल चौकार. भावना टायगर्स एका बाजूला अंकुश भोसलेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला भावना टायगर्स. 69 पाहिजे. 69 धावांची आवश्यकता. 69 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सितारे हिरे चार ओव्हर इथे कोणाची इनिंग आहे इथे बॅट्समन समजलं ना. आणि बॉल वगैरे तुला द्यायचे. ए शुभम हँडबॉल आहे इकडे. हो सर. गोविंद लाड सर आमच्या समवेत आज जोडले गेले होते. खूप चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खूप खूप आभार व्यक्त करू आम्ही त्यांचं. संपूर्ण आणि आपलाच भाग आहे. गोविंद लाड देखील कुठले नामचं नाही, घरातलेच व्यक्तिमत्व आहेत. खूप खूप आभार. एक चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं कालच्या दिवसामध्ये आणि आज मात्र त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. अथर्व टायगर्सचा संघ मात्र इथे सज्ज झाला. मयूर देवेकर देखील इथे उपस्थित झाले, कालच्या दिवसातील हिरो खऱ्या अर्थाने. परंतु आज मात्र मयूर तुला मात्र कॉम्पिटिशनला आलाय तो म्हणजे चेतन. एका बाजूला चेतन तर दुसऱ्या बाजूला अंशुल. हे काय धीरे चमकून आलेत. 68 झालाय. 69 वाजे क्या इधर है पहिला. ए शुभम ने इधर पे क्लिक किया, उसमें बोला सबमिट स्ट्रीम पे क्लिक कर और उसमें नक्कीच हेमंत माडी आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण देखील वेगळे असेल आपण देखील या व्यासपीठावरती व्हॉलंटियर्स जे असतील ना विनंती असेल. ज्येष्ठ खेळाडू त्यांना देखील विनंती आहे. वही बैठा था, वही किया, मतलब छुआ भी नहीं पुलिस को. येस कालचं सत्र बघतो. घ्या ना, मी कालचं सत्र घेतो ना, बघतो ना. बाउंड्रीवर राहा ना. हे त्याच्या बाउंड्रीवर राहा ना. ते देतील, आपापले खेळाडू देतील. बाउंड्रीवर जा. बॅटिंगला कोण कोण गेला? अंशुल आणि मोहन. अंशुल भोसले, मोहन पाटील. अंशुल आणि मोहन बॉलर असे दोन धडाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. आजच्या दिवसातला हिरो. अरे नाही उचलत कोण आहे तू. हो पुढचा चेंडू सुपला शॉट आणि झेल मात्र पहिल्या चेंडूवरती टिपला आहे. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. पुढचा चेंडू बाउन्स गॅदर करतील. फेकी होईल तोपर्यंत नक्कीच एक धाव पळून पूर्ण करतील. चेतन अतिशय सुंदर सुरेख गोलंदाजी आपण इथं पाहतोय. गावकरी हाताचा गोलंदाज
खूप नामांकित असे गोलंदाज होऊन गेले आणि आहेत सुद्धा सर्व संघांमध्ये. हो, पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार परत 6वा प्रेक्षकांनी पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी होती. पाहता पाहता एकदा पूर्ण होते. फिकी होईल तोपर्यंत थांबवलंय. नक्कीच एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोचली ती थेट 8 धावेंवरती. पहिले षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 8-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. हो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका. तिथं क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत नक्कीच एक धाव. एक धावेने धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावेंवरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. चेंडू झाले ते 5 आणि धाव संख्या 1 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. ओ, पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू सीमारेषा पार फरार 4 धावा. पहा, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर खरपूस समाचार घेतलाय केतन याचा. पुढचे 5 चेंडू आणि तब्बल धावा कुठल्या गेल्या तर 13 धावा पहिल्या षटकात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माहिती आहे महत्वाचा सामना आहे. पाहूया दुसरं षटक मार्गस्थ असताना ब्रायन काय करामत करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटका अखेर धाव संख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा तब्बल कुठल्या गेल्यात मैदानामध्ये. माहिती आहे सामना मोठा आहे. जिंकण्यासाठी खूप धावा बनवायच्या आहे. मोठे फटके खेळावे लागणार आणि पाहता पाहता झेल होतो की काय आणि झेल मात्र इथं सुटलाय. पहा, एका चुकीला क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथं झेल सुटलाय की मॅच सुटली काही सांगता येणार नाही. मात्र तुम्हाला वेळ ठरवेल, शेवटचा चेंडू ठरवेल आणि जोपर्यंत मॅच संपत नाही त्या काळाची मात्र तुम्हाला वाट पाहावी लागेल. पुढचा चेंडू पंचांकडे अपील होत आहे. मोठं अपील होत आहे. पंच मात्र काही निर्णय देत नाही. पंचांनी निर्णय फेटाळलाय. बाद स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू पॉवर प्लेचा पूर्ण आणि पूर्ण फायदा घेताना मात्र फील्डर हा फक्त प्रेक्षक बनून राहिले आणि चौकार. कृपया पवेलियन मधून आवाज देऊ नका, अन्यथा पॅनल्टी देण्यात येईल. इथं तुमचे टीम ओनर बसले तेच बोलले, तिथून आवाज आला का पॅनल्टी द्या. पहा मित्रांनो, सामना महत्वाचा आहे. पुढचा चेंडू अतिशय तेज करणार
दिसावला इथं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा व्हेरिएशन पण खूप महत्वाचे आहे. कोणता गोलंदाज कोणते व्हेरिएशन करतोय, स्लोअर पण करावी लागतात, फास्ट गोलंदाजी सुद्धा करावी लागते. हो पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा सेम फटका इथं पाहायला मिळाला. पण चांगले क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहतोय. नक्कीच पळून एक धाव पूर्ण होईल. एक धावेने धावफलक पुढे सरसावलं. धाव संख्या जाऊन पोचली ती 19 धावेंवरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना धाव संख्या 19 धावेंवरती जाऊन पोचली मित्रांनो. सामना मात्र बरोबरीचा ठरतोय. पाहूया पुढचा चेंडू. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. झेल होतो की काय आणि झेल टिपलाय फलंदाज तंबूच्या आश्रयाला. अवंतर एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये 20 धावा. बाई स्वरूपाचा पहिला चेंडू. जशी फलंदाजी केली तसं गोलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवावं लागेल जर संघाला पुढे न्यायचं असेल तर. हो पुढचा चेंडू भिरकावून दिला आहे जमिनीला समांतर. तिथं फिल्डर गॅदर करतील. फेकी होईल तोपर्यंत नक्कीच पळून एक धाव पूर्ण होणार आहे. एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धाव संख्या जाऊन पोहोचली 21. रायझिंग स्टार संघाचा कर्णधार तसेच भावना टायगर संघाचा कर्णधार. आजच्या दिवसातील आजची लढत कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजच्या समोर यायचे. अंतिम पुकार कुणाल बने. रिव्हर्सिंग फटका देखना अगदी पाहावं आणि फक्त पाहतच राहावं इतका देखना फटका रिव्हर्सिंग 4 धावा. विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख MIDC शिरगाव. अक्षा अक्षा ए अक्षा एक गोल आण ना. भावना टायगर यांनी नाणेफेकी जिंकून प्रथमतः निर्णय जा ना ए मला भावना टायगर यांनी निर्णय सांगायचा आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सिंग फटका आठवण करून देते कृष्णा सातपुतेची. बंडो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आता गरजतोय बरसतोय. आता याला अडवेल कोण. धाव संख्या 31 धावेवरती जाऊन बसली.
पुन्हा एकदा बाद झाला. रेषा पार फरार 6 धावा. ते 40 धावांवरती बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. एक पंचांकडे देऊन ठेवा ना, एक नवीन आणि एक जुना जातानाच देऊन ठेवा. बोल ना. नाही चालू आहे धावसंख्या आवाज आ रही है जाऊन 40 धावेवरती. अभी भी नहीं आ रही है. क्रमांक 4 मार्गस्तर असताना नहीं चालू है. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. ये वायर के ऊपर अभी नहीं चलेगा इक्का और दुक्का, अभी मारना पड़ेगा चौका और छक्का या मैदानामध्ये. आतिषबाजी करावी लागेल आणि आतिषबाजी म्हटला मोठा बक्का खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच झेल टिपतात ते काय, झेल मात्र इथे सुटलाय आणि बघता 2 धावा कमी झाल्या. बाहेर आया प्रयत्न होतो की काय. भाई 11 बजे बोला था कल रात में. मैं मेरे को फोन किया था लेकिन धावपलक पुढे सरसावलं. धाव संख्या मेरे को बोला चलेगा. मैं बोला देखो मैं बाहर हूँ. तो बोलता चलेगा रुक मैं देखता हूँ. बोला प्लेयर है तो बोल, नहीं है तो वो भी बोल. तो बोलता नहीं चलेगा. पहा मित्रांनो, वो 11 बजे बोला. पहिल्या मैं उसको बोला षटकामध्ये प्लेयर नहीं है तो आता धावा हूँ. कुठल्या गेल्या होत्या त्या 13 धावा. 26 पाहिजे 26. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची. बॉलर नेम प्लीज पंकज. पहिल्या षटकातील धावसंख्या झाली होती. कुठल्या गेलेल्या 13 धावा, एक फलंदाज बाद झाला होता. दुसरं षटक तो मैच किधर है अभी? अतिशय मापक षटक टाकलं होतं. बॉक्स मैच है. 6 धाव्यांचं, एक फलंदाज बाद. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 धावा. देख ना है प्लेयर है आणि प्लेयर नहीं है तो चौथ्या मेरे को बोल मैं भेजता हूँ. षटकामध्ये धावा आल्या त्या 10 धावा आणि 2 फलंदाज मात्र इथं बाद झाले. उर्वरित समीकरण मित्रांनो 6 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता मित्रांनो या मैदानामध्ये आपण पाहतो. बॉलर कोण आला? मोठे फटके इथं पाहायला मिळेल का? बडा मॅच का बडा खिलाडी मैदानामध्ये आहे. आणि इथे दांडी मात्र गोल झालेले आहे. क्लीन बॉल्ड तंबूच्या आश्रयाला फलंदाज. ज्याने सामना जिंकवला, या आधीचे सामने तो खेळला, विकेटही घेतल्या, नवीन बॅट्समन टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी.
समीकरण आहे 5 चेंडू आणि 26 धावा. काहीच सोपं तर काहीच अवघड समीकरण मित्रांनो आपण या मैदानामध्ये पाहतोय. 5 चेंडू 26 धावा बनतानाही आम्ही पाहिल्यात मैदानामध्ये खेळाडूंकडनं. फुल टॉस चेंडू तो सुद्धा मिस केला. लागोपाठचे 2 चेंडू मिस झाले. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. 4 मोठे मोठे जर फटके खेळले अभी वो बोलता है बीकेसी में बॉक्स है ये तरी क्या मात्र बोलते हैं सोनू सामना फोन किया था जिंकणार प्लेयर रहेगी आहे नहीं तो पूरे मराठा वॉरियर्स या अबे अभी संघाचा. का मैं भी बाहर हूँ बे. पाहूया पुढचा चेंडू झेल होतं की काय मॅच में आणि ही. झेल टिपलाय. मैं तो कल रात में बोला होता तो अबे लवड़ा इधर पे काम पे आओ. हा मित्रांनो अतिशय सुरेख 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 अशी गोलंदाजी मित्रांनो मैदानामध्ये अबे आपल्याला वही पाहायला काम है मिळते. भाई मेरा. गोलंदाजी पाहायला मिळते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कसम सुंदर से असं काम पे आओगे. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आणि नहीं फलंदाज आएगा तो येत नेक्स्ट आहेत सैटरडे आणि नेक्स्ट संडे फलंदाज लेना मेरे को जात पहले आहेत. बता देना तो नेक्स्ट फलंदाज संडे येत आहेत खेलेंगे आणि पक्का. फलंदाज जात आहेत. वारंवार विकेट आपण इथं पाहतोय. हाँ कल नहीं तो परसों चेंडू आता हूँ. आणि 26 धाव्यांची आवश्यकता मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. फक्त हाँ तो ठीक है बदलापुर आना फिर 2-3 दिन के बाद ही आना. सामन्यामध्ये पाहूया पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेस करतील. चेस होईल की काय आणि सीमारेषा पार चेंडू फरार. 4 धावा. 2 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता मित्रांनो मैदानामध्ये आहे. इथे आपण पाहतोय मयूर सर सुद्धा उपस्थित झालेत. कालच्या सत्रातले स्टार म्हटलं तरी वावग ठरणार नाही ते आपल्या समालोचन कक्षामध्ये स्टेजवरती इथं उपस्थित झाले. त्यांचे सहर्ष स्वागत आणि अभिनंदन. अच्छा मतलब कंप्यूटर लैपटॉप पे नहीं बोलू क्या. फक्त आणि फक्त औपचारिकता उरलेली आहे. उन लोग को मना करूँगा फिर. अच्छा अच्छा ठीक है. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. झेल होतं की काय. चेंडू सीमारेषा पार फरार. 6 धावा. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि अभिनंदन आणि जिंकलेल्या संघाचं सुद्धा धन्यवाद. थँक्यू. मेरे को नहीं पता. चल ठीक है. दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना कल्पक राजे स्टार टायगर्स. भावना टायगर्स यांनी लवकरात लवकर क्षेत्र लावून घ्यावे.